दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भाजपा कामगार मोर्चा नाशिक महानगरतर्फे आयोजित पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहपूर्ण आणि जल्लोषात पार पडला. संघटन बळ, कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि कामगारांप्रती असलेली बांधिलकी याचं प्रभावी दर्शन या सोहळ्यात पाहायला मिळालं. बुधवारी सायंकाळी 5 वाजता वसंत स्मृती एन.डी. पटेल रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांचा कडकडाट आणि जय श्रीराम, भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी येथील परिसर दणाणून गेला. या सोहळ्यात मनोज शामराव पाटील आणि सागर ईश्वर खैरनार यांची भाजपा कामगार मोर्चाच्या सरचिटणीसपदी अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान करत त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनेच्या विस्तारावर विशेष भर देण्यात आला. विविध क्षेत्रातील संघटित आणि असंघटित कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, त्यांच्या अडचणी सोडवणे आणि जास्तीत जास्त श्रमिकांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश नानासाहेब मोरे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर नाशिक महानगर कामगार अध्यक्ष हेमंत जनार्दर नेहते यांनी कामगारांच्या हक्कांसाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. नाही, खरं तर बघा, मी त्यावेळेला सांगितलं, भारतीय जनता पार्टी हा देशातला, महाराष्ट्रातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि अशा पक्षामध्ये काम करायला मिळणं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि अनेक कार्यकर्त्यांमधून आम्ही काही निवडक कार्यकर्त्यांची आज पदाधिकारी म्हणून नियुक्ती केली. खऱ्या अर्थाने या सर्व कार्यकर्त्यांवर कामगारांना वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आणि प्रत्येक कामगारांना न्याय देण्याची एक मोठी जोखीम असणार आहे. आणि पहिल्या शहराभरात आपण बघतोय, जे काही बाहेरून व्यावसायिक येत आहेत त्यांची मारहाण असो, महिलांवर होणारे अत्याचार असो किंवा आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर किंवा स्थानिक कामगारांवर होणारे अन्याय असो, त्याला वाचा फोडण्यासाठी खरं तर आम्ही कामगार मोर्चा आग्रही असणार. नवीन पदाधिकाऱ्यांना काय सूचना असतील आणि आपण त्यातून काय आशा? नवीन पदाधिकाऱ्यांना सूचना देण्याइतपत मी पहिलेच सांगितलंय की या पदाचा वापर आपण प्रत्येक तळागाळातल्या कामगाराच्या न्याय हक्कासाठी करायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपण गैरवापर करणार नाही. आणि दुसरी एक महत्वाची सूचना की हा पक्ष हा शिस्तीत चालणारा पक्ष आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारची आपण शिस्त उलगडून काही करणार नाही, एवढी त्यांच्याकडनं मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचं सागर खैरनार यांनी सांगितलं. आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या शहर सरचिटणीससाठी माझी निवड झाली आणि ही जबाबदारी अत्यंत महत्वाची असून शहरातील जो कोणी कामगार असेल, शहरात आज 70 ते 75% हा कामगार आहे. काही व्यावसायिक असतात आणि काही कामगार असतात. त्या 70 ते 75% कामगारांना त्यांच्या हक्का न्यायासाठी आम्ही लढू आणि जिथे कुठे कामगारांना शहरात अडचण येईल, त्यांच्या MID भाग असो, MIDC भाग असो किंवा शहरातील दुकान असो, कुठे जिथे कुठे कामगार आहे त्या ठिकाणी, जिथे कुठे कामगाराला अडचण येईल त्या ठिकाणी आम्ही त्याच्या मदतीला भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या वतीने प्रथम उपस्थित राहू आणि त्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. या आजच्या नियुक्ती पत्रात आणि आजच्या नियुक्तीने शहरातील जे कोणी कामगार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तर ही नियुक्ती म्हणजे कामगारांच्या हक्कासाठी लढण्याची मोठी जबाबदारी असल्याचं मनोज पाटील यांनी यावेळी सांगितलं. सर्वप्रथम जय श्रीराम. आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या शहर सरचिटणीसपदी माझी नियुक्ती झाली.
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व मागासलेले वर्ग असतील किंवा इतर काही कामगार वर्ग असेल, कामगारांच्या सर्व समस्या सोडवण्याचं काम, तसेच सर्व सरकारी योजना कामगारांपर्यंत आणण्याचं काम आम्ही करू व सदैव एकनिष्ठतेने भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून सर्व कामगारांच्या अन्यायाविरुद्ध कायम लढा देऊ. जय श्रीराम. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नाशिक भाजपा अध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, श्याम बडोदे, प्रदीप पेशकार, नाना शिलेदार, रश्मी हिरे, कुणाल वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे यावेळी अनेक युवा कार्यकर्त्यांना विविध पदांची संधी देण्यात आली आणि मोठ्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. एकूणच हा सोहळा संघटन बळकट करण्याचा आणि कामगारांना अधिक प्रभावीपणे जोडण्याचा निर्धार व्यक्त करणारा ठरला. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.